तर नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल दी आरुष गुरुमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आणि आज आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या कोऱ्या करकरीत अशोक लीलँड वायकिंग 2010 चेसिसवर बांधलेल्या या बसेसचा वॉक अराउंड रिव्यू करणार आहोत। तो सभी जो हिंदी ऑडियंस है उनको मैं बताना चाहूँगा कि एज आई बिलोंग टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र, कोल्हापुर से हूँ मैं, तो ये वाला व्लॉग महाराष्ट्र की बसेस से, महाराष्ट्र के गवर्नमेंट बसेस से रिलेटेड है। दैट्स व्हाई आई एम डूइंग इट इन मराठी लैंग्वेज, तो थोड़ा सा बेयर कर लीजिए। पहले से ही मैं मराठी लैंग्वेज में ही व्लॉग्स बनाता था, पर ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हमारा कंटेंट पहुँचे इसलिए मैं हिंदी में बनाना मैंने शुरू कर दिया व्लॉग्स। पर ये व्लॉग्स महाराष्ट्र से रिलेटेड है इसलिए मैं ये मराठी लैंग्वेज में कर रहा हूँ। तो आप देख सकते हैं, आता तुम्ही पाहू शकता आपल्या समोर नव्या कोऱ्या करकरीत फॅक्टरी फ्रेश लीलँडच्या बसेस आहेत। अशा एकूण 7 बसेस जात आहेत महाराष्ट्राकडे, सोलापूरकडे जात आहेत या गाड्या। MH13 RTO होणार आहे। इथे 2 बसेस आहेत, तिकडे एक बस आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही 3 बसेस आहेत आणि त्या बाजूला एक बस त्यांनी लावलेली आहे। आपली रील फारच व्हायरल झाली ज्या मूविंग मध्ये रील्स केलत्या लाल परीच्या। आता या गाडीला काय म्हणावं ना, लाल परी लाल कलरची असते, मग ह्याला निळी परी म्हणावं का असं मला वाटतंय, कारण की स्पेसिफिकली असं मेन्शन काही लिहिलेलं नाही कुठं या बसला काय म्हणावं ते। वर तुम्ही पाहू शकता समोरच्या बाजूलाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं मेन्शन आहे, त्यानंतर अशोक लीलँड असं मेन्शन आहे। लीलँडचा लोगो तुम्हाला इथे येतो। तर मित्रांनो, तुम्ही हेडलाइट वगैरे पाहू शकता लेफ्ट हँड साईडला, आणि बऱ्याचदा तुम्ही KSRTC असेल किंवा केरला SRTCच्या बसेसवर तुम्ही किंवा स्पेशली हरियाणा रोड ट्रान्सपोर्टच्या ज्या बसेस आहेत त्यांच्यावर अशी तुम्ही पायरी पाहिली असेल। ही पायरी कशासाठी आहे? ही स्टील प्लेटेड। कॅप्टन दादा ह्याच्यावर चढतील, चालक दादा ह्याच्यावर पाय ठेवून काच वगैरे साफ करतील, त्यासाठी हे स्टीलचं जे स्ट्रक्चर आहे ते केलेलं आहे। आणि लवकरच इथे MH13 सोलापूर RTO येणार आहे। खाली तुम्ही फॉग लॅम्प्स बघू शकता। आता हिंदीत व्लॉग करण्याची सवय झाल्यामुळे मधून हिंदी शब्द येत आहेत, आता नीचे म्हणणार होतो मी। त्यासोबत महामंडळाचा लोगो इथे तुम्हाला येऊन जातो प्रवाशांच्या सेवेसाठी ST महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जय महाराष्ट्र। बसचं फास्टॅग इथे आहे, त्यानंतर आरसे तुम्ही पाहू शकता, इथे एक आहे, इथे एक आहे, आणि ब्लाइंड स्पॉट वगैरेचे आरसे तुम्हाला इथे दिलेले आहेत। मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता या गाडीचे सर्व चालक आपल्या समोर आहेत। कृपया नोंद घ्या की हे महामंडळाचे कॅप्टन दादा नाही आहेत, चालक नाही आहेत, पण ते लीलँडसाठी काम करतात आणि त्यांची पूर्ण टीम, प्रत्येक बसला एक ड्रायव्हर तुम्ही पाहू शकता। साइड लुक जो आहे या बसेसचा काही असा असणार आहे। इथे साध्या दरात असं लिहिलेलं आहे, ST महामंडळाचा लोगो आहे, C8 चे टायर्स आहेत, त्याचसोबत इथे लीलँडचा लोगो मध्ये येतो। बॅटरी कक्ष, राखीव टायर कक्ष आणि सामान कक्ष, या ज्या महामंडळाच्या बसेस आहेत यामध्ये लगेच स्पेस किंवा बूट कंपार्टमेंट जे मी दाखवतो ते जास्त काही मोठं नसतं, छोटंसंच असतं। 1 2 3 सामान कक्ष आहेत, बाकी तिकडे बॅटरी जसं मी दाखवतो, राखीव टायर म्हणजे स्पेअर टायर वगैरे असतं। नॉन AC सीटर बसेस असल्यामुळे स्लाइडिंग विंडोज तुम्हाला या बसमध्ये येणार आहेत। बॅक लुक जो आहे या बसचा तो काही असा आहे। वरती तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा मिळणार आहे, बघा हा आहे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं लिहिलेलं आहे, अशोक लीलँडचं मेन्शन आहे, आणि महामंडळाचा लोगोचं स्टिकर सुद्धा तुम्हाला इथे एक मिळतं, लीलँडचा मोठा असा लोगो। आणि रेडियम एकच आहे, ते जरा जास्त असतं तर अजून चांगलं झालं असतं। ॲटलिस्ट 3 बाजूने म्हणजे लेफ्ट साईडनी, राईट साईडनी आणि खालच्या बाजूने जर रेडियम असतं तर अजून भारी झालं असतं। TN18 रेड हिल्स चेन्नईचा RTO आहे। आणि जे कॅप्टन दादा आहेत ते मला म्हटले, चालक दादा ते मला म्हटले की या बसेस ते तिरुचिरापल्ली किंवा ट्रिची जे गाव आहे तमिळनाडूमध्ये तिकडून त्यांनी आणलेले आहेत, पण TC नंबर रेड हिल्सचा आहे। रेड हिल्स चेन्नई RTO तुम्ही धरून चाला, म्हणजे चेन्नई सिटीच्या जवळच, चेन्नई शहराच्या जवळच रेड हिल्स आहे, तिथला RTO आहे TN18। चला मित्रांनो, आता आपण या गाडीला आतून पाहूया, केबिन वगैरे पाहू, त्यानंतर आपण सीट्सकडे जाऊ। इथे जसं तुम्ही प्रवेश कराल, इथे लक्झरी बस असल्यामुळे ॲम्बियंट लाइटिंग वगैरे जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो ते काही नाही आहे। इथे छोटासा एक लाईट दिलेला आहे, अशोक लीलँड, बॉडी सिरियल नंबर, इंजिन नंबर, ती सर्व जी माहिती आहे ती इथे आहे। मेड इन इंडियाचं मेन्शन इथे आहे।
आणि काही अशी आहे या बसची केबिन. केबिन अशी काही सेपरेट नाही आहे खरं सांगायचं झालं तर, फक्त हा वाला जो पार्ट आहे ना तोच एक सेपरेट करतोय कॅप्टन दादांच्या या सीटला आणि या इंजिनला. हे जे इंजिन आहे ते लिलँडचं आहे म्हणून फ्रंट इंजिन येतं. आता मला इकडे क्लाइंब करून उडी मारून तुम्हाला दाखवायला लागणार आहे सर्व काही थोडंसं सर्कस करून. तर या गाडीमध्ये 6 गिअर येतात, 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन. डॅशबोर्ड तर एक नंबर केला आहे लिलँडने. तर सांगायचं झालं तर या गाडीची बॉडी आणि चेसिस दोन्ही लिलँडने केलेलं आहे, याची आपण कृपा करून नोंद घ्यावी. बाकी काही लाईट्सचे कंट्रोल्स इथे येऊन जातात. टॅकोमीटर जे आहे बसचं ते इकडे आहे आणि हे बॅटरी कट ऑफ स्विच वगैरे आहे. गाडीचा हॉर्न इकडे सुद्धा आहे, हे बघा हा हॉर्न आहे. आणि लिलँडचा लोगो आहे इथे. 4 स्पोक स्टेअरिंग व्हील आहे लिलँडचं. दार बंद आणि ओपन करण्यासाठी म्हणजेच उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी हे वाले बटन्स आहेत. क्लोज, ओपन आणि दरवाजा प्रेशरने बंद होतो म्हणून जर लॉक वगैरे झाला तर प्रेशर रिलीज करण्यासाठी हे वाला बटन आहे. कॅप्टन दादांचा फॅन त्याचा बटन इथे तुम्हाला भेटून जातं. आणि बसचा जो पार्किंग ब्रेक आहे हँड ब्रेक तो इथे तुम्हाला भेटतो. मॅन्युअल गाडी असल्यामुळे इथे तुम्हाला क्लच भेटून जाणार आहे. आणि सीट म्हणजे ठीकठाक साधीच आहे, म्हणजे टिपिकल जुन्या आठवणी ताज्या करतील अशी ही सीट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. फायर एक्सटिंग्विशर तुम्हाला इथे एक भेटतो तुमच्या सेफ्टीसाठी. कॅप्टन दादांसाठी बॉटल होल्डर इथे एक दिलेला आहे, हा पहा. फर्स्ट एड किट आहे इथे पण एक फर्स्ट एड किट आहे. फायर एक्सटिंग्विशर असं मेन्शन केलेलं आहे. आणि कॅप्टन दादांना गाडी चालवताना सूर्याचा किंवा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हे वाला सन ब्लाइंड तुम्हाला मिळून जातं. दिव्यांग व्यक्तींना चढण्यास उतरण्यास चालक वाहक मदत करतील. विनंतीनुसार वाहकाकडून तक्रार पुस्तक व दर पुस्तक मिळेल असं तिथं लिहिलेलं आहे. इथे सुद्धा एक सूचना लिहिलेली आहे दाराच्या बरोबर मागच्या बाजूस. चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे किंवा डोकवणे धोक्याचे आहे. ओनर सेक्रेटरी MSRTC. चेसिस नंबर, अनलॅड अँड वेट, ग्रॉस वेट, रॉ वेट सगळं काही इथे मेन्शन केलेलं आहे. टायरची साईज सुद्धा इथे मेन्शन केलेली आहे. टायर फ्रंट 2 टायर त्यांची साईज, त्यानंतर स्पेअर टायरची साईज आणि एकूण पॅसेंजर कॅरिंग कॅपॅसिटी किती होऊ शकते ते दिलेलं आहे. 11 जण या बसमध्ये उभा राहून प्रवास करू शकतात असं कंपनीनं म्हटलं आहे. पण उभा राहून प्रवास करणं तितकं सेफ नाही आहे. पण आता काय करायचं, लोकच एवढी झालेत आपल्या देशात की गाड्याच कमी पडतील म्हणून 11 स्टँडीज असं लिहिलेलं आहे. खरं तर उभा राहून प्रवास करू नये असं ॲक्च्युली सजेस्ट केलं जातं. 40 + 1 को ड्रायव्हर + 1 ड्रायव्हर + 11 स्टँडीज म्हणजे 41 + 11 एकूण झाले 52 जण. 40 प्रवासी, 1 को ड्रायव्हर म्हणजेच को ड्रायव्हर ही असू शकतात किंवा कंडक्टर दादा पण असू शकतात. 1 ड्रायव्हर आणि 11 उभा राहून लोक या बसमध्ये प्रवास करू शकतात. त्याचसोबत इथे हा कन्सोल दाखवायच्या वेळी हा जो स्क्रीन आहे दाखवायचा तुम्हाला राहून गेला. या स्क्रीनमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो मी दाखवला त्याचा व्ह्यू या स्क्रीनमध्ये कॅप्टन दादांना दिसणार आहे. तर या बाजूला सुद्धा काही सूचना लिहिलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शन्स मराठीमध्ये. तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवा. मो वा कायदा 1988 नियम क्रमांक 1978 नुसार विना तिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकवलेल्या भाड्या व्यतिरिक्त त्या प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा ₹500 यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल. तिकिटाचे नेमके पैसे द्या. तिकिटे मागून घ्या. मोवा कायदा 1988 नियम क्रमांक 95 नुसार धूम्रपानास सक्त मनाई आहे म्हणजे सिगरेट स्मोकिंग इज नॉट अलाउड इनसाइड दिस बस. आपत्कालीन परिस्थितीत बटन दाबा. हे वालं बटन आहे ते इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही दाबा असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता आपण जाऊया सीट्सकडे. हे पहा असं काही कॉन्फिगरेशन आहे. या बॉक्समध्ये काही पार्ट्स वगैरे असतील बसेसचे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे चाकांच्या खाली ठेवण्यासाठी आहे. म्हणजे आधी कसं व्हायचं, कॅप्टन दादा किंवा चालक दादा जे असायचे ते दगड वगैरे ठेवायचे बस मागे पुढे जाऊ नये म्हणून. आता त्याच्या जागी हे लोखंडाचे स्ट्रक्चर्स असे तुम्हाला दिले जातात. आपण सीट्स काउंट करून घेऊ किती आहेत. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 × 2 36 36 इकडे झाल्या आणि मागे 1 2 3 4 5 सीट नंबर्स इथे मेन्शन केलेले आहेत. 3 4 दिव्यांगांसाठी आहेत आणि वाहक खिडकी नंबर 1 म्हणजेच कंडक्टर दादा जे आहेत त्यांना वाहक म्हणलं जातं मराठीमध्ये, ते इथे बसणार आहेत. तर 3 सीट्स राखीव आहेत दिव्यांगांसाठी या 2 आणि कंडक्टर दादांसाठी ही वाली एक. युजली काय असतं की इथे सीट असते कंडक्टर दादांसाठी, पण ती काही यावेळी नाही आहे कारण की कॉन्फिगरेशनच वेगळं आहे पूर्ण बसचं. इथे प्रवासी आपले सामान वगैरे ठेवू शकतात. चांगली अशी स्पेस आहे इथे. सॅक असेल किंवा मोठी ट्रॉली सूटकेस असेल, ट्रॉली बॅग, ती सुद्धा इथे फिट होऊन जाईल. आणि सीटचे नंबर जसं मी म्हटलं इथे लिहिलं आहे. खला पहिल्यांदा खी म्हणजेच खिडकी, खिडकीची सीट कोणती हे सांगितलेलं आहे. आता जसं इथे 16 नंबर खिडकी, इकडे 17 नंबर खिडकी, इथे 24 नंबर खिडकी, इथे 25 नंबर खिडकी. सीट्स वगैरे चांगले आहेत, पुशबॅक सीट्स आहेत. पुशबॅक अँगल केवढा आहे ते पण आपण जरा पटकन बघून घेऊ, कम्पेअर करून दाखवतो मी तुम्हाला. पुशबॅक अँगल ठीकठाकच आहे, एवढा काही खास नाही खरं म्हणायचं, पण साध्या दरात ही बस आहे म्हणून ठीक आहे. त्या दरात या सीट्स मिळणं ती सुद्धा खरीच भारी बाब आहे. फक्त महामंडळाने या गाड्या मेंटेन कराव्यात चांगल्या, आणि जे ड्रायव्हर दादा चालवणार आहेत, जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी पण कृपया नोंद घ्यावी की दादा तुम्ही जरा जपून गाड्या मारा, कारण की नव्या कोऱ्या गाड्या आहेत. मेंटेनन्स वगैरे महामंडळ नीट करेल अशी माझी अपेक्षा आहे महामंडळाकडून. तर आता 2 प्रश्नांची मी उत्तर देतो. एकूण 3 प्रश्न, पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाहीये. पहिला प्रश्न जो तुमचा असतो की बसची किंमत काय आहे. VK 2010 या चेसिसची किंमत साधारण 30 ते 32 लाख रुपये असते आणि बॉडी जी आहे ना ती लिलँडनेच बांधून दिली आहे. मग ती बॉडी बांधायला मॅक्झिमम किती खर्च आला असेल खरं सांगू का, 18 ते 22 लाख एकदमच अप्रॉक्स आहे. एक्झॅक्ट फिगर मला त्याची काही कल्पना नाही, पण अप्रॉक्स मी सांगू शकतो. ती 16 पण असू शकते, 16-17 किंवा मॅक्झिमम 22, त्याच्यावर तर नाही. म्हणून तुम्ही एक राऊंड फिगर 18 लाख धरून चालला. 18 अधिक 31 ते 33 32 लाख, 32 अधिक 18 एकूण 50 लाख या गाडीची ऑन रोड किंमत आहे. 50-52 खूप झाली, किमान 45, तर 45 ते 55च्या दरम्यान, म्हणून आपण एक राऊंड फिगर करून 50 लाख असं सांगितलं आहे. आणि ही जी चेसिस आहे या बसला मायलेज बऱ्यापैकी मिळणार आहे, 4.5 पावणे 5 पर्यंत 4.5 to 5 kmpl मायलेज मिळेल. कारण की एकतर गाडीची लांबी जी आहे ना ती 11 मीटर आहे, त्यात गाडी नॉन AC सीटर आहे, गाडीला जास्त वजन देखील नाहीये, म्हणून मायलेज बऱ्यापैकी मिळणार आहे. 5 सुद्धा मिळू शकतं, मॅक्झिमम 5.5 5.6, त्याच्यावर तर 100% नाही, पण 4.4 4.5 तर निवांत भेटून जाईल. आणि तिसरा प्रश्न, आता या गाड्या कोणत्या डेपोला असाइन केल्या जाणार आहेत. त्या मोस्टली नागपूर साईडचे जे डेपो आहेत, कारण मी MSRTCचे काही इंस्टाग्रामवर पेजेस पाहिले, त्याच्यावर या बसेस, या टाईपच्या बसेस गडचिरोली डेपोला असाइन केल्या आहेत. तर मग तुम्ही मानू शकता नागपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया या साईडला या बसेस जाऊ शकतात. कारण की आता पासिंग, RTO पासिंग तर MH13 केलं जाणार आहे असं कॅप्टन दादांनी मला सांगितलंय. नक्की काय होणार आहे ते तुम्हाला पासिंग झाल्यावर कळेल, कारण की MH14 सुद्धा होऊ शकतं, MH13 सुद्धा होऊ शकतं. पण आता सध्यासाठी तरी हे कॅप्टन दादा जे आहेत ते सोलापूरकडे चाललेत. आता करंट लोकेशन जे आहे आपलं, आता आपण नीलमंगलाच्या पुढं आहो, म्हणजे तुमकूर ते बेंगलोरच्या मध्ये हा पट्टा आहे, हे गाव आहे नीलमंगला म्हणून. तर तिथे आता सगळे कॅप्टन दादा जे आहेत ते जेवणासाठी थांबलेत आणि मला चांगली संधी मिळालेली आहे या बसेसचा वॉकअराउंड रिव्ह्यू करण्याची. बसची जी लास्ट रो आहे ती काही अशी आहे. एकूण 5 सीट्स आहेत या रो मध्ये, 1 2 3 4 5, आणि लास्ट रोच्या जवळच तुम्हाला संकटकालीन मार्ग, एमर्जन्सी एक्झिट तुम्हाला भेटून जाईल. फायर एक्सटिंग्विशर इथे आहे, फायर एक्सटिंग्विशरचा मेन्शन आहे इथे. हातोडी म्हणजे टू ब्रेक द ग्लास इन केस ऑफ इमर्जन्सी, काच फोडा, हँडल ओढा असं लिहिलेलं आहे. आपातकालीन स्थिती में शीशे को तोडे, हँडल को घुमाए, दरवाजे को बाहर धकेले असं हिंदीमध्ये देखील लिहिलेलं आहे. 37 38 39 40 41 असं मी म्हटलं. 41 सीट्स तुम्हाला या बसमध्ये भेटतील. आणि मो वा नियम 1988 कलम 230
अन्वये ज्वलाग्राही व स्फोटक पदार्थ बसमधून नेण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे गॅस सिलेंडर किंवा केरोसिन असं काही तुम्ही या बसमधनं कॅरी नाही करू शकत असं लिहिलेलं आहे. तेच जे मी सांगितलं, इन केस ऑफ इमर्जन्सी यूज हॅमर टू ब्रेक दी ग्लास असं देखील लिहिलेलं आहे. फायर एक्सटिंग्विशरचं मेन्शन इथे आहे आणि फायर एक्सटिंग्विशर आहे इथे. बसमध्ये एकूण 2 फायर एक्सटिंग्विशर तुम्हाला मिळणार आहेत. अजून ॲम्युनिटीजबद्दल बोलायला झालं तर ही वाली एक्स्ट्रा लाईट तुम्हाला इथे भेटते, ज्याचा कंट्रोल तुमच्याकडे नसतो. कारण की आता आपण मोस्टली लक्झरी बसेसचा रिव्ह्यू करतो आहोत, म्हणून ते स्वतः बटन दाबून बंद करण्याच्या लाईट्स दाखवण्याची सवय मला झालेली आहे. प्रत्येक सीटजवळ 2 USB चार्जिंग सॉकेट तुम्हाला भेटणार आहेत. हे बघा, 1 आणि 2. पण जे आयफोन युजर्स आहेत त्यांना या USB पोर्ट्सचा काही एक उपयोग नाही, म्हणून जे आयफोन युजर्स या बसेसमधून ट्रॅव्हल करणार आहेत किंवा त्यांच्याकडं Type-C to Type-C असा चार्जर असेल, त्या लोकांनी कृपया नोंद घ्यावी की आपण पॉवर बँक कृपा करून आपल्यासोबत बाळगा. बॉटल होल्डर भेटून जातो, त्यानंतर मॅगझिन होल्डर देखील आहे. हे ग्रॅब हँडल आहे, इथे तुम्ही आपली पिशवी वगैरे लटकवू शकता. आणि काचा वगैरे मस्तपैकी आहेत मोठमोठ्या. नॉन AC बस असल्यामुळे स्लायडिंग विंडोज आहेत. आणि इथे पण तुम्ही पाहू शकता हॅमर टू ब्रेक दी ग्लास इन एमर्जन्सी आहे, ही पण एमर्जन्सी एक्झिट आहे. आणि ज्या सीट्स चाकांच्या वर आहेत ना, तिथे एक असा हंप आलेला आहे. हे पहा, इथे ही जी सीट आहे ही वाली आणि ही वाली, या 2 सीट्स आणि या 2 सीट्स, याच्या ठीक खाली इथे चाक आहे बसचं. हे बघा, हे पूर्ण चाकाचं स्ट्रक्चर आहे, म्हणून इथे थोडंसं पत्रा मारून एलिव्हेट केलेलं आहे, थोडासा हंप इथे आलेला आहे. आणि जे पॅसेंजर्स, जे प्रवासी उभे राहून प्रवास करणार आहेत त्यांच्या सोयीसाठी इथे ग्रॅब हँडल असे दिलेले आहेत. आणि हे सर्व लाईट्स बसचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 असे 7 लाईट्स आहेत. तर मित्रांनो, हाच होता व्हिडिओ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या कोऱ्या करकरीत अशोक लीलँड VK 2010 बसेसबद्दल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि हा व्हिडिओ, हा वॉक अराउंड रिव्ह्यू मी करावा असं मला 3 ते 4 दिवसांपूर्वी 27 जानेवारीला नाकोडा ट्रॅव्हल्सचे कॅप्टन दादा, ट्रॅव्हल स्टार 0909 असा त्यांचा इंस्टाग्राम ID आहे, स्वप्नील दादा कुंभार, ते युट्यूबर देखील आहेत. त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं की या बसेसचं तुम्ही रील केला बरोबर आहे दादा, पण वॉक अराउंड रिव्ह्यू नक्की करा. तर त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे. दादा, तुम्ही म्हणून दाखवलं, म्हणून आज हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आमचं नशीब चांगलं होतं की बसेस या हॉटेलला मी फॉलो करताना गाडीवर या बसेस इथे जेवायला थांबल्या आणि आपल्याला पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू हा कव्हर करता आला. तर हा वीडियो जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन लोकांसोबत, और आप जो भी बाहर से मतलब अदर स्टेट से ये लोग वीडियो देख रहे हैं, ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर कीजिए. आई होप आप लोगों को बेसिक्स तो समझ में आ गया होगा कि बस में क्या क्या है. तो मराठी में इसीलिए किया क्योंकि महाराष्ट्र की बसेस है. तो ये वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए, लाइक कीजिए और मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. इंस्टाग्राम पर भी मुझे फॉलो कीजिए. ये वीडियो देखने के लिए, हा वीडियो बघण्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आप सभी का ये वीडियो देखने के लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू फॉर वॉचिंग गाइज.